नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आज एक खूप मोठी अपडेट समोर आली आहे। तुमच्या मनातले सर्व प्रश्न जसे की हप्ता 2000 मिळणार की 4000, नेमका कधी जमा होणार आणि ज्यांना 8वा हप्ता मिळाला नव्हता त्यांचे काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत, पण आज आपण अधिकृत माहिती जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेप्रमाणेच आपल्या राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे। वर्षाला एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात। महत्त्वाचा मुद्दा 2,000 की 4,000 मिळणार। अनेक शेतकरी विचारत आहेत की 4,000 रुपये कसे मिळणार, तर नीट लक्ष देऊन ऐका। ज्या पात्र शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे 8वा हप्ता 2,000 रुपये मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांना आता 8व्या आणि 9व्या हप्त्याचे मिळून एकूण 4,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। आणि ज्यांना 8वे हप्ते नियमित मिळाले आहेत त्यांना 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळतील। पण थांबा, हा हप्ता तुमच्या खात्यात विना अडथळा जमा होण्यासाठी तुम्हाला 2 कामे तात्काळ पूर्ण करावी लागते। पहिलं काम म्हणजे eKYC। तुमच्या PM किसान पोर्टलवर eKYC पूर्ण नसेल तर नमो शेतकरीचे पैसे येणार नाहीत। CSC केंद्रावर जाऊन 5 मिनिटात हे काम करून घ्या। दुसरं म्हणजे आधार सीडिंग अँड लँड सीडिंग। तुमचे बँक खाते आधारशी लिंक असावे आणि पोर्टलवर लँड सीडिंगच्या समोर यस असणे अनिवार्य आहे। एप्रिल महिना सुरू आहे, मशागतीचे कामे जोरात आहेत आणि शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे। हे ओळखूनच सरकार DBTच्या माध्यमातून ही प्रक्रिया वेगवान करत आहे। सध्या सोशल मीडियावर पैसे जमा झाले अशा बातम्या येत आहेत, पण अद्याप अधिकृत वितरण सुरू झाले नाही। मात्र याच एप्रिल महिन्यात तुमच्या खात्यावर मेसेज पडायला सुरुवात होईल अशी दाट शक्यता आहे। ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा। अशाच अचूक माहितीसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।